पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे आधुनिक प्रयोग करत आहेत आणि त्यातून चांगला आर्थिक फायदा देखील मिळवत आहेत। जालना जिल्ह्यातील रमेश डासाळ यांची कहाणी देखील अशीच आहे। त्यांनी 1 एकर रेड काश्मीरी बोरांच्या शेतीमधून एकरी तब्बल 5 लाखांपर्यंत नफा मिळवला आहे। पाहुयात कशा पद्धतीने केलं या शेतकऱ्याने रेड काश्मीरी ॲपल बोरांच्या शेतीचं नियोजन। हे आम्ही आता असंच नवीन जात आहे म्हणून कळलं आम्हाला. म्हणून मग आम्ही घेतलं रोप मागून. पहिले लावलं होतं अर्धा एकर. तर त्या अर्धा एकरमध्ये आम्हाला चांगला मुनाफा भेटला. त्याच्यामुळे मग आम्ही डबल अर्धा एकर केलं आणि 1 एकर बनला ते. तर 1 एकरमध्ये आम्हाला दुसऱ्या मालापेक्षा बरं वाटत असे. खर्च कमी आहे आणि माल पण 50, 40, 50 रुपये किलोनं विकतो माल. तर त्याच्यामुळं काही हे नाही. रोपं आणले आहेत आम्ही हैदराबादहून. तर आणि याची लागवड आहे बघा 10 बाय 15 घेतलेली आहे मी लागवडीची. याच्यात रेड काश्मीरी ॲपल बोर म्हणून आहे आणि काही ती आपली गोलमधून आली सुंदरी बॉल सुंदरी म्हणून ती केली काही. आम्ही जानेवारी महिन्यात केली ती बघा ही वर्ष. म्हणजे याला लागून आम्हाला आता 5 वर्ष झाली. तर याला 5 वर्षाला वरचा जो प्लॉट आहे त्याला 5 वर्ष झाली आणि या खालच्याला 4 वर्ष झाली. वर्षाची केली ती बघा आता 4 वर्ष अगोदर, 5 वर्ष अगोदर. आणि नंतर त्याच्यानंतर हा प्लॉट केला आहे आम्हाला. आता आम्ही ते पहिल्या वर्षी केला होता तो. तर पहिल्या वर्षी 70,000 आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा एकरमध्ये 3 लाखापर्यंत उत्पन्न भेटलं त्याचं. आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही उत्पन्न बघूनच मग खाली अजून अर्धा एकर प्लॉट वाढवला. तर या दोन्ही मिळून आम्हाला आता 4-4.5 लाखापर्यंत उत्पन्न येतं. कमी जादा भाव बी राहिला जर तर. यंदा आमच्या हिशोबानं 150 क्विंटल माल निघाला पाहिजे. वातावरणानुसार जसं थोडं वातावरण यंदा खराब होतं पण तेवढं निघन 150 क्विंटल निघणच तरी. याची मशागत काय आता पहिले आम्हाला मे महिन्यामध्ये छाटणी घ्यायला लागते. पूर्ण छाटणी करून घेतली की मग नंतर शेणखत भरणे, त्याच्यावर बेसल डोस टाकणे आणि नंतर मग ठिबक आथरून पाणी देऊन टाकतो आम्ही. नंतर आगारी मारल्यानंतर मग थोडं असं वाटलं मिळायला लागलं की मग तारी करून घेतो आम्ही याच्यात. तारी केली की मग हेच फवारणी आपलं बुरशीनाशक, काही आळीचं याचं वाटलं आपल्याला वातावरणानुसार धुई पडली काही पडली तर बुरशीचं फवारणी घ्यायला लागली. हा हमखास आहे. 3 लाख रुपये कुठे गेले नाही. जर चांगलं नियोजन केलं, चांगलं हे केलं तर 3 लाख रुपये कुठेच गेले नाही आपल्या याच्यात. आणि नवीन असल्यामुळं लोकांकडं हे माल जास्त नाहीच कोणाकडं. हे जालना जिल्ह्यामध्ये फक्त 5 ते 6 जणांकडे असतं हा माल. तर ते लोकाला याची आवड बी आहे आणि खायला टेस्ट लय याला. शेपपेक्षा जास्त गोड लागत आहे. त्याच्यामुळं लोकाला बी खायला जरा बरं आवडत तर घेते लोक. वाटत होतं पण मग आम्हाला वाटलं बाबा नवीन आहे तर थोडंसं मार्केटला नवीनच पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही बी म्हणलं जाऊ द्या करून पाहू. झालं फेल नाही तर मग काहीतरी होईल. पण गेल्या वर्षी आमचं तरी 4.5 लाखापर्यंत गेलं ते सगळं. समजा खर्च कटून आटून भाडं तोडं आडत समजा जी असेल ती 40 ते 50 रुपयापर्यंत मिळाला. आणि यंदा येतं थोडी आवक कमी असल्यामुळे यंदा अजून वाढायचं चान्सेस आहे. असं वाटतं जाईन 60-70 रुपयापर्यंत. हो, नाही शेतकऱ्याला माझं तर म्हणणं हेच आहे की बाबा नवीन करा काहीतरी शेतीमध्ये. आणि जुन्या याच्यात काय आता काही उरलं नाही ते पुरत बी नाही काही. खर्च लावा आणि तो खर्च निघतो आणि आपली मेहनत निघते. बाकी काय उरत नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्यांना थोडं नवीनच केलं पाहिजे काहीतरी. नवीन करूनच त्यात 2 पैसे भेटते आपल्याला, नाही तर मग जुन्यात काही नाही राहिलं. रमेश डासाळ यांनी 5 वर्षांपूर्वी रेड काश्मीरी ॲपल बोरांची लागवड केली होती। अर्धा एकरमध्ये 3 लाखांचं उत्पन्न त्यांना या शेतीमधून मिळालं। यामुळे त्यांनी हे क्षेत्र 1 एकरवर वाढवलं। आता त्यांना मागील वर्षी 4.5 लाखांचं उत्पन्न या शेतीमधून झालं असून यंदा 5 लाख निव्वळ उत्पन्न होईल अशी अपेक्षा रमेश डासाळ यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन नवनवीन आधुनिक प्रयोग आपल्या शेतामध्ये करावेत, जेणेकरून 4 पैसे आपल्या हातात राहतील अशी अपेक्षा ते व्यक्त करतात। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, निधोना, जालना।